Good morning, friend. Today's TLO is study of amplifier. Yesterday we have seen all those previous lectures in basic of electronics and basic of transistor, diode, and how to work in active region, cutoff region, saturation region, and what is Q point, what is thermal runaway, and all those things. Yesterday we have discussed in basic things in how what is the effect of thermal runaway and what is the heat sink, what is all these things. Okay, today we study of amplifier in the sense what is low power amplifier. This unit having 16 marks wattage and it having in MSBT it asks up to 24 marks. Okay, then today we discuss about the syllabus content point in what is contained in it. Okay, then content. First point is classification of amplifier. We discussed about the various types of amplifiers in these chapters. लो पॉवर एम्प्लिफायर एक्झॅक्टली. तर लो पॉवर एम्प्लिफायर मध्ये आपण बघणार आहे की वेगळे कोणकोणते टाईपचे एम्प्लिफायर याच्यामध्ये असणार आहे ते आपण याच्या क्लासिफिकेशन करणार आहे. एम्प्लिफायरचं क्लासिफिकेशन केलं नंतर क्लासिफिकेशन ऑफ बीजेटी. बीजेटी एज ए एम्प्लिफायर आपण यूज करणार आहे की बीजेटी इन द सेन्स बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर एज ए एम्प्लिफायर. ओके, तर त्याच्यामध्ये आपण बघणार आहे बीजेटी एम्प्लिफायर कसं असेल. देन नेक्स्ट सिंगल स्टेज सीई एम्प्लिफायर. सीई म्हणजे काय? सिंगल स्टेज म्हणजे एकाच वेळेस म्हणजे एक ग्रुप एक कंबाईन आणि त्याचा एम्प्लिफायर कसा बनतोय ते आपण बघणार आहे. ओके, त्याच्यामध्ये त्याचं बघणार आहे फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स, गेन, बँडविथ काय असेल ते आपण डिस्कस करूया नंतर. नंतर आपण बघणार आहे त्याच्यात मल्टी स्टेज एम्प्लिफायर, जनरल मल्टी स्टेज एम्प्लिफायर, बीजेटी बेस्ड. ओके, हे बघणार आहे. त्यानंतर बघणार आहे टाइप्स ऑफ बीजेटी एम्प्लिफायर, कपलिंग सर्किट डायग्राम. कपलिंग म्हणजे जोडणे, पर्टिक्युलर याच्यात कपलिंग सर्किट डायग्राम बघणार आहे आपण की त्याला कसं कपल करतात त्या पॉइंट ऑफ व्ह्यू. देन त्याच्या ऑपरेशन बघणार आहे की भाई तो वर्क कसं करतोय पर्टिक्युलर याच्यामध्ये. ओके, देन फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स, पुन्हा याच्या आपल्याला फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स बघणार आहे. देन ऍप्लिकेशन ऑफ आरसी ट्रान्सफॉर्मर डायरेक्ट कपलिंग म्हणजे काय आहे ऍप्लिकेशन बघायचे ते. आरसी कपल म्हणजे रेजिस्टन्स आणि कॅपॅसिटन्स यांच्या जर रेजिस्टन्स आणि कॅपॅसिटर असेल त्याच्यात लावलेलं किंवा ट्रान्सफॉर्मर यूज केलं असेल किंवा डायरेक्ट कपलिंग केली असेल तर त्याच्यासाठी जे यूज करतोय आपण त्याला म्हणतात डायरेक्ट कपलिंग वगैरे ते यूज करणार आपण एम्प्लिफायर मध्ये. नेक्स्ट आहे आपलं एफईटी एम्प्लिफायर, कॉमन सोर्स एम्प्लिफायर. नंतर वर्किंग प्रिन्सिपल अँड ऍप्लिकेशन, याच्यात आपण वर्किंग प्रिन्सिपल आणि ऍप्लिकेशन बघणार आहे. ट्यून एम्प्लिफायर बघणार आहे. नंतर नीड ऑफ ट्यून एम्प्लिफायर. ट्यून इन द सेन्स तुम्हाला माहित आहे ट्यून आपण बघितलं असेल रेडिओचे आपण बटन फिरवली तर फ्रिक्वेन्सी वगैरे ट्यून करतो ना, है ना, त्यासारखं याच्यामध्ये आपण ट्यून करणार आहे म्हणजे इन द सेन्स व्हॅरी करणार आहे थोडक्यात. आता व्हॅरी काय करणार आपण, रजिस्टर करेल, कॅपॅसिटर करू किंवा ट्रान्सफॉर्मर करू, वॉट एव्हर मे बी. तर इथं आपण बघूयात की आपण याच्यामध्ये ट्यून करणार आहे. मग त्याच्यामध्ये ट्यून एम्प्लिफायर मध्ये दाखवलं की बेसिक ट्यून सर्किट काय असेल. आपल्याला कोणत्याही गोष्टी जर आपल्याला डिस्कस करायच्या असेल तर आपण बेसिक पासून जाऊया. देन त्याच्याच ऑपरेटिंग प्रिन्सिपल, त्याच्या फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स सिंगल ट्यून एम्प्लिफायरचं बघूया. नंतर आहे डबल ट्यून एम्प्लिफायर अँड स्टेजर ट्यून एम्प्लिफायर, हे आपण याच्यामध्ये बघणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल एम्प्लिफायर मध्ये आपण बघू की काय असणार आहे. एम्प्लिफायरचा बेसिक सर्किट इथं दिलंय. ओके, एम्प्लिफायरचं बेसिक सर्किट दिलंय आपण एम्प्लिफायर मध्ये बघणार आहे. पहिले बेसिक सर्किट
काय असेल एम्प्लिफायर एक असेल सर्किट की त्याच्यामध्ये इनपुट एक सिग्नल दिला गेला असेल. देन इनपुट रेजिस्टन्स आपल्याला बघा इथं जर तुम्हाला दिसत असेल तर त्या पॉईंट बघा इथं एक इनपुट एम्प्लिफाईड सिग्नल जे ज्याला एम्प्लिफाय करायचे आहे सिग्नल टू बी एम्प्लिफाईड जे आहे ते आपण इनपुटला दिलंय. इनपुटला दिलं इथं एक साईन वेव्ह दाखवून आली तुम्हाला है ना. व्होल्टेज सोर्स ते पण लावायचे आहे, एक रेजिस्टन्स लावायचे आहे. तर आणि इकडे दाखवलंय व्ही आय इन द सेन्स इनपुट जे लावलंय ते. नंतर इकडनं जर बघितलं आपण लेफ्ट साईडनं तर त्याला इंटरनल साईडला तो आहे इंटरनल रेजिस्टन्स. ओके, मग इथं माझं काय एम्प्लिफायर दाखवलंय बेसिक सर्किट मध्ये. त्याच्यामध्ये दाखवलंय एम्प्लिफायर लिहिलंय आणि मधात लिहिलंय व्होल्टेज गेन. व्होल्टेज गेन काय असते बघू आपण. आउटपुट अपॉन इनपुट जे असेल ते व्होल्टेज गेन दाखवलंय. वरती सप्लाय दिलाय व्हीडीसी आणि खाली ग्राउंड. ओके, दुसऱ्या वेळेस आपल्याला दाखवलं इकडनं जर आपण राईट साईडनं बघतो इंटरनली दॅट रेजिस्टन्स इज नोन एज आरओ इन द सेन्स आउटपुट रेजिस्टन्स. देन आपल्याला दिसते इकडे आयओ इन द सेन्स आउटपुट करंट. जे काय आपण आय बघितलं होतं इनपुट करंट, आयओ बघितलं आपण आउटपुट करंट. ओके, देन इकडे दिसतोय आपल्याला लोड जे दाखवतंय आर एल पॉइंट ऑफ व्ह्यू तो लोड दाखवलाय आणि आउटपुट व्होल्टेज दाखवलाय पॉझिटिव्ह निगेटिव्ह टाईप. ओके, यामध्ये आणखी बघा तुम्हाला आउटपुट मध्ये जो दिसून आला एम्प्लिफाईड सिग्नल दिसून आले है ना. यामध्ये एम्प्लिफाईड सिग्नल दिसून आले. याच्यामध्ये तुम्हाला जे इनपुट सिग्नल आहे थोडे वीक आहे आणि आउटपुट मध्ये थोडेसे स्ट्रॉंग सिग्नल भेटले म्हणजे मोठं. विदाउट चेंजिंग शेप अँड साईज आउटपुट इज टेकन आउट एम्प्लिफाईड सिग्नल दिस वे. ओके, तर हे आपण बघतोय एम्प्लिफायरची बेसिक डायग्राम मध्ये आपण बघतोय की व्होल्टेज सोर्स लावलाय, रेजिस्टन्स इनपुट रेजिस्टन्स असेल, इनपुट व्होल्टेज असेल. हे सगळं आपण स्टडी मध्ये करणार आहे. एम्प्लिफायर इन द सेन्स काय एम्प्लिफायरची बेसिक जर म्हटलं आपण तर एम्प्लिफिकेशन इज द प्रोसेस ऑफ इन्क्रीजिंग स्ट्रेंथ ऑफ वीक सिग्नल or it is the process of magnifying the input signal without changing its shape. Okay, the circuit which त्याला वेगळ्या भाषेत म्हटलंय the circuit which amplify a signal, small signal is called as amplifier. It is important that amplified output signal must have same shape as the input signal. If the input signal is sine wave, applied output signal must be sine wave. ओके, म्हणजे थोडक्यात तुम्ही जर इनपुट मध्ये साइन वेव्ह दिलं तर आउटपुट मध्ये बी तुम्हाला साइन वेव्ह मिळेल. असं नाही की तुम्ही इनपुट मध्ये साइन वेव्ह दिलं तुम्हाला आउटपुट मध्ये ट्रँग्युलर मिळालं, स्टेरिओ मिळालं, लाईक दिस. तसं नाही होणार आहे. तर त्याला एम्प्लिफाय म्हणू ना. एम्प्लिफाय म्हणजे कसं छोटं इनपुटला आउटपुट मध्ये तुम्हाला थोडं मोठं दिसायला पाहिजे. त्या पॉइंट ऑफ व्ह्यू आपण बघतोय. ओके, तर त्याच्यामध्ये ही कंडिशन असली पाहिजे. अदरवाईज काय होईल की तुम्ही इनपुट मध्ये दिलंय ना आउटपुट मध्ये तुम्हाला वेगळंच काही भेटतंय. हे आपल्याला त्याच्यामध्ये नाही बघायचे. ओके, नेक्स्ट आता एम्प्लिफायर तुम्हाला दाखवलं. एम्प्लिफायर इज द डिव्हाइस विच इन्क्रीजेस स्ट्रेंथ ऑफ वीक सिग्नल और इट इज द डिव्हाइस यूज फॉर एम्प्लिफाय वीक सिग्नल. ओके, हे तर तुम्हाला कळून गेलंय. आता त्याच्यामध्ये एक आहे इनपुट सिग्नल. आता इनपुट सिग्नल म्हटलं, इनपुट सिग्नल म्हणजे इट इज द सिग्नल. त्याला डिफाईन जर करायचे असेल इट इज द सिग्नल टू बी एम्प्लिफाईड विच इज गिवन फ्रॉम cartridge, tape, head, microphone or transducer. This is a low voltage signal. म्हणजे याच्यामध्ये इनपुट जे सिग्नल जे असेल लो व्होल्टेज असेल, कमी व्होल्टेजचे सिग्नल असणार आहे. देन लोड. आता लोड मध्ये काय असेल? लोड इन द सेन्स आउटपुट मध्ये जे लावतो आपण ते. द आउटपुट लोड कॅन बी ए लाउड स्पीकर, is an audio amplifier or relay in control application. Okay, the amplified signal is available across the load. म्हणजे थोडक्यात जे आपण बघितलं होतं
मागच्या स्लाइड मध्ये बघा दाखवतोय, हे जे लोड आहे इथं आपल्याला एम्प्लिफाईड याच्या अक्रॉस म्हणजे हे आणि या पॉइंटला हे V0 जे दिसून आलं V आउटपुट इथं जे असेल ते आपल्याला दिसून येईल काय, लोडच्या अक्रॉस आउटपुट सिग्नल दिसणार आहे अक्रॉस द लोड. ओके, ते ब्लॉक डायग्राम आपण बघितली आहे. ब्लॉक डायग्राम मध्ये मग आता बघूया आपण व्होल्टेज गेन काय असते. आता व्होल्टेज गेन बघू, व्होल्टेज गेनच्या याच्यामध्ये बघूया. याची डेफिनेशन सिंपल. गेन म्हणजे काय होतं थोडक्यात, आउटपुट अपॉन इनपुट. गेनचं मिनिंग काय, आउटपुट अपॉन इनपुट. मग आता याच्यामध्ये इनपुट काय आहे, इनपुट काय आहे याच्यामध्ये, इनपुट जे सिग्नल असेल व्होल्टेज इनपुट जे असेल तो, आणि आउटपुट काय असेल, आउटपुट व्होल्टेज असेल तो सिम्पली. तर गेन इक्वल टू आउटपुट अपॉन इनपुट. ओके, याच्यामध्ये बघू, गेन इज द क्वांटिटी विच इज रेशो ऑफ, सिंपल जर डेफिनेशन म्हणायचं म्हटलं, गेन इज अ क्वांटिटी विच इज रेशो ऑफ आउटपुट टू इनपुट क्वांटिटी. So ratio of output voltage to input voltage is called as voltage gain. voltage gain ला आपण दाखवलाय AV न, इथं तुम्हाला दिसत असेल एरो आहे बघा, कर्सर मी इथं करतोय. AV equal to VO upon VI. In the sense it is the ratio of output voltage upon input voltage. This is known as voltage gain. Okay, same thing जर आपण बघू करंट गेन. करंट गेन मध्ये बी डेफिनेशन तीच राहील. काय राहील डेफिनेशन, इट इज रेशो ऑफ आउटपुट करंट टू इनपुट करंट इज कॉल्ड एज करंट गेन. ओके, मीन्स रेशो ऑफ आउटपुट करंट टू इनपुट करंट इज नोन एज करंट गेन. ओके, गेन आपण बघतोय करंट गेन. ओके, voltage and current gain of the amplifier should be large as possible. म्हणजे जे गेन असेल ते लार्ज असलं पाहिजे. ओके, देन नेक्स्ट इज इनपुट रेजिस्टन्स. आपण डिस्कस केलंय डायग्राम मध्ये तरी सांगतोय, इट इज द रेजिस्टन्स सीन लुकिंग इनटू द इनपुट टर्मिनल ऑफ एन एम्प्लिफायर. जर आपण ते डायग्राम जर बघितलं असेल त्याच्यामध्ये एरो दाखवला होता बघा इनसाइडला, है ना. इनसाइडला जर बघत असेल, मी पुन्हा तुम्हाला एक डायग्राम बघा, इथनं कर्सर हे बघा, हा इनपुट रेजिस्टन्स या साईडनं दाखवलाय बरोबर. इनपुट रेजिस्टन्स इट इज मूव इनपुट इम्पिडन्स, आधी की त्याला झेडाय ना पण इंडिकेट करतो. डिफाइंड however झेडा इज रेजिस्टन्स फॉर ट्रांजिस्टराइज एम्प्लिफायर, हेन्स इट इज रिप्लेस्ड बाय IRI. म्हणजे जरी आपण इथं झेडाय म्हणजे कॅपॅसिटर वगैरे असलं की नाही, कॅपॅसिटर रेजिस्टर इंडक्टर वाटेल मे बी, तर जे आपल्याला भेटेल रिएक्टन्स झेडाय म्हणतो त्याला आपण, जर यांचे रेजिस्टन्स असलं तर, पण त्याला आपण रिप्लेस करू RI न. आयडियली रेजिस्टन्स जो असेल इनपुट रेजिस्टन्स इट शुड बी इन्फिनाइट अँड प्रॅक्टिकली इट इज ॲज लार्ज ॲज पॉसिबल. असं इनपुट जर असेल ना, तर आपण जर बघितलं याला तर तो काय असणार आहे, हाय असला पाहिजे. ओके, नेक्स्ट इज आउटपुट रेजिस्टन्स. आउटपुट रेजिस्टन्स म्हणजे ती जी डायग्राम आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर दुसऱ्या साईडनं बघितलं राईट साईडनं, तर त्या डायग्राम मध्ये दाखवतंय आउटपुट रेजिस्टन्स. त्याला जर डिफाईन करायचं असेल, इट इज रेजिस्टन्स सीन लुकिंग इनटू आउटपुट टर्मिनल ऑफ एन एम्प्लिफायर व्हेन इनपुट सोर्स VS इज अ शॉर्ट सर्किट. म्हणजे शॉर्ट सर्किट केलं तर काय होणार आहे, VI इक्वल टू 0, द आउटपुट टर्मिनल ओपन सर्किट. ओके, याच्यामध्ये RO जो असेल त्याला शुड बी आयडियली इक्वल टू 0 अँड प्रॅक्टिकली इट शुड बी ॲज स्मॉल ॲज पॉसिबल. आउटपुटचं रेजिस्टन्स असलं पाहिजे नेहमी कमी असलं पाहिजे. ओके, या आपण बघतोय याच्यामध्ये. Then next is power gain. Power gain काय असेल मग पुन्हा ती डेफिनेशन नेहमीप्रमाणे, इट इज द रेशो ऑफ आउटपुट पॉवर अँड इनपुट पॉवर, म्हणजे त्याला AP इक्वल टू PO अपॉन PI. हे आपण असं इंडिकेट करू. पॉवर गेन शुड बी आयडियली
infinite and practically as